विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी पांढऱ्या घोंगडीवर बसून 29 वर्ष राज्यकारभार पाहिला अशा लोककल्याणकारी राष्ट्रमाता माँसाहेब अहिल्याबाई होळकर, स्त्री शिक्षणाचे जनक, आद्य क्रांतिकारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या पत्नी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती, स्फूर्तिनायिका सावित्रीबाई फुले, त्यांच्या मुस्लिम सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यागमूर्ती माता रमाई, माता भीमाई, विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1.5 दिवस शाळेत गेले आणि साहित्यरत्न झाले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माणसात देव शोधणारे संत, संत गाडगे महाराज, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, आणि ज्या जगदंबा मातेच्या पावन भूमीमध्ये आपण सर्व जन्मलो, वाढलो, आपल्यावरती योग्य असे संस्कार होत आहेत, आपण या मातीचे भावी असे योग्य मार्गावर चालणारे नागरिक बनणार आहात, अशा माता जगदंबेच्या चरणी आणि या सर्व महामानव, महामाता, संतांच्या चरणी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आज जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वावगे सर, तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले फाउंडेशन आयोजित महात्मा फुले जयंती. खरं तर आयोजकांचं या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण आपण बघतो की कर्णकर्कश असलेल्या डीजेच्या आवाजामध्ये आणि अर्थहीन अशी गाणी वाजवत त्या जयंतीच्या दिवशी तरुण आपल्याला नाचताना दिसतात. परंतु या गावामध्ये इथल्या आदर्श या जयंतीचा असा आहे की जयंतीच्या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि प्रोग्राम या ठिकाणी या आयोजकांनी आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये सुमधुर अशा वाद्यांचे घोष होते. मी नेहमीच सगळ्यांचे स्टेटस बघत होते, कशा पद्धतीने आपल्या माहेरामध्ये जयंती साजरी होती, त्याचा मलाही गर्व आणि अभिमान वाटत होता. आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रोग्राम त्या आयोजकांनी घेतला, जो म्हणजे विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा. तर ते छोट्या छोट्या मुलांमध्ये सावित्री कशी, ज्योतिराव कसे, त्यांचं अनुकरण, त्यांची वेशभूषा करत असताना त्यांचे विचार ऑटोमॅटिकली ते आत्मसात करतील आणि ते या देशाचे अतिशय आदर्श असे नागरिक भविष्यात बनतील, याची दिशा आणि संस्कार देण्याचं काम या आयोजकांनी केलेलं आहे. आणि त्याच कार्यक्रमाच्या त्या वेशभूषा पारितोषिक वितरणाच्या निमित्तानं अजून एक चांगलं काम आयोजकांनी केलेलं आहे. ते म्हणजे आपले डॉक्टर हरी नरके सर असं म्हणतात, माणूस आज आहे तर उद्या नाही, माणूस गेला तो गेलाच, तो पुन्हा कधीही दिसत नाही, किंवा त्याचे विचार जिवंत असतात. आणि ते सांगण्याचं काम आपण या जयंतीच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी करत आहात. आणि त्यासाठी तुम्ही मला या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाला बोलवलं, माझं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं, जेणेकरून आपले जे महापुरुष आहेत ते इथं हयात जरी नसले तरी त्यांच्या विचार रूपाने प्रेरणा घेऊन आपली पुढची पिढी नक्कीच आदर्श घेईल. यासाठी आयोजकांचं सर्वप्रथम आभार मानते. तर महात्मा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. महात्मा फुले व्यवसाय करणाऱ्या
माळ्याचा मुलगा. त्यांचं कुटुंब नंतर स्थायिक तिथून स्थलांतर होऊन पुण्यामध्ये आलं. पुण्यामध्ये शेतामध्ये जी पिकवली जाणारी फुलं होती ती शनिवार वाड्यामध्ये विकावी लागायची आणि शनिवार वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलांचा खप होत असल्यामुळे यांची जी गोरे फॅमिली आहे, गोरे कुटुंबीय आहेत, ते पुण्यामध्ये स्थायिक झाले आणि फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचं आडनाव फुले पडलं. अशा पद्धतीने गोऱ्यांचे फुले झाले. काय झाले मुलांनो? गोऱ्यांचे फुले झाले. अरे वा, हुशार आहे विद्यार्थी सर तुमच्या शाळेत. तर या महात्मा फुले ज्यावेळी लहान होते, लहानपणीच त्यांच्या आई गेल्या आणि आपल्या महाराष्ट्राचं एक उदाहरण की जे काही महापुरुष आहेत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांच्या लहानपणीच त्यांची आई त्यांना सोडून गेलेली. परंतु परिस्थितीचे असलेले चटके, समाजामध्ये असलेली दुय्यमता, त्यांना होणारा त्रास, यातून ते इतके सुंदर पद्धतीने घडत गेले की त्यांनी हे जाणलं की जो अन्याय आपल्यावर झाला, जो आपल्या रयतेवर झाला, जो आपल्या समाजावर झाला, तो इथून पुढच्या पिढ्यांवर होऊ नये म्हणून त्या माणसांनी आपलं अख्खं आयुष्य कारणी घातलं. अशा या महामानवांचे विचार पेरण्याचं आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण जयंतीच्या माध्यमातून केलं पाहिजे. आपण करत आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर महात्मा फुलेंची आई कधी गेली? लहानपणीच. ते छोटे होते तेव्हा. आणि मग ते शाळेत जायला लागले. कुणासारखं? तुमच्यासारखेच हुशार होते बरं. महात्मा फुले शाळेत जात होते आणि त्यांना 3 मित्र होते. मी नाव विचारणार बरं. महात्मा फुलेंना 3 ब्राह्मण मित्र होते. त्यांचं नाव काय? परांजपे, गोवंडे आणि वाळवेकर. फक्त आडनाव सांगितले मी, लक्षात ठेवायच्या मी विचारांमध्ये. तर महात्मा फुलेंचे हे 3 मित्र अतिशय जीवाच्या पलीकडं आणि सगळे हुशार, आणि त्यांच्याही पेक्षा जास्त हुशार होते ते आपले महात्मा फुले, महात्मा ज्योतिराव फुले. आणि अशा परांजपे नावाच्या त्यांच्या मित्राच्या भावाचं लग्न होतं. काय होतं? लग्न होतं. लग्नाला जायला आवडते की नाही आपल्याला? आपल्या मित्राने आमंत्रण दिल्यावर आपण काय करू? जाऊ. आणि त्या लग्नाची काय होती? मिरवणूक. आणि त्या मिरवणुकीमध्ये आपले तात्यासाहेब गेले. तर तात्यासाहेब कुणाला म्हणायचं? आपण आपल्या वडिलांना जसं आदराने म्हणतो, दादा, मामा, काका, नाही का काहीतरी म्हणतो ना, तसं आपले तात्यासाहेब म्हणजे ज्योतिराव फुले. तर तात्यासाहेब कुठं गेले? मित्राच्या भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये. बरोबर ना मुलींनो? मिरवणुकीमध्ये गेल्यानंतर काय झालं? ती कुठल्या समाजाच्या लग्नाची वरात होती? ब्राह्मण समाजाच्या लग्नाची वरात होती. आणि तो काळ असा होता की एका विशिष्ट वर्गाला स्वतःला सवर्ण म्हणून घ्यायची सवय लागली होती आणि इतरांना तुच्छ लेखायची सवय होती. म्हणजे त्यांना माणसामध्ये मिसळून द्यायचं नाही, आपल्यामध्ये येऊ द्यायचं नाही, अशी एक त्यावेळी प्रथा पडलेली होती. आता महात्मा फुले छोटे होते तुमच्यासारखे. आता छोट्या छोट्या मुलांना काय कळते? जात, धर्म, उच्च नीच असं काही नव्हतं माहित. मग महात्मा फुले गेले मिरवणुकीमध्ये आणि त्या मित्राच्या भावाच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये तात्यासाहेब जात असताना त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आलं, अरे रे 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 रे, हे माळ्याचं पोर आणि हे आपल्या मिरवणुकीमध्ये. अरे लायकी काय तुझी? अरे ए ज्योत्या, हो बाजूला. असं कर्णकर्कश आणि कुत्सित आवाजात त्या परांजपेच्या एका पाहुण्यानं आपल्या तात्यासाहेबांना मिरवणुकीतून अक्षरशः ढकलून दिलं. आता ढकलून दिलं, एवढ्याशा पोराला किती वाईट वाटलं असेल. मला बोलवलं आणि परत मला ढकलून दिलं. का दिलं? माझी चूक काय? मी तर व्यवस्थितच आलो होतो. आणि तात्यासाहेब घरी गेले आणि त्यांनी घागरीवर घागरी अशा डोक्यावरती पाण्याच्या ओतून घ्यायला चालू केल्या. अपमान झाला, सहन होत नव्हतं. काय झाले समजत नव्हतं. खूप त्रास होत होता, अंतर्मन जळत होतं. माझी अशी काय चूक आहे? मी लग्नाला जायला पाहिजे होतं की नव्हतं? नव्हतं गेलो तर माझ्या मित्राने मला बोलवलं होतं, गेलो तर मला का ढकललं? याचा काही तपास लागत नव्हता. आणि नंतर मग तात्यासाहेबांना त्यांच्या वडिलांनी, गोविंदरावांनी विचारलं की काय झालंय? तू एवढा लाल का झालायस?
कशाचा राग आहे तुला? त्यावेळी तात्यासाहेबांनी सांगितलं की मी माझ्या मित्राच्या लग्नाच्या वरातीत गेलो होतो, जसा तो तसाच मी, तोही माणूस आहे, मीही माणूस आहे, मग मला तिथून ढकललं का? मला अशा पद्धतीचं आचकट विचकट का बोलले? मला याचं काहीच कारण समजत नाहीये. त्यावेळी महात्मा फुलेंच्या वडिलांनी म्हणजेच गोविंदरावांनी सांगितलं की बाबा रे, नशीब पेशवाई नाहीये, नाहीतर तुला खूप कठोर शिक्षा झाली असती. इथं इंग्रजांचं शासन आहे म्हणून तरी तुला फक्त वरातीतून बाहेर ढकलले, म्हणून तू पुन्हा काही त्यांच्यात जाऊ नको. 4 दिवस मन सैरवैर झालं. का 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 मला अशी वागणूक मिळावी? माझा मित्र आहे, त्याच्यापेक्षा मला 10 मार्क जास्त मिळतात, मी त्याच्यापेक्षा हुशार आहे, मी त्याच्यासोबत चालू शकत नाही, माझी जात हलकी आहे असं बोललं जातं. जात हलकी आहे म्हणजे काय? मला शिंग आहेत का, शेपूट आहे का, मी जनावरांच्यात आहे का? आणि जनावर तो घोडा त्या वरातीमध्ये चालू शकतो. नवरदेव कुठं बसतो माहिती? घोड्यावर. घोडा कुठं चालतोय? ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये. आणि मी माणूस असून मला तिथं एंट्री नाही, माझा तिथं अपमान केला जातोय. आणि त्या अपमानानंतर याचा शोध घ्यायचा महात्मा फुलेंनी ठरवलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं इथली वर्णव्यवस्था. वर्णव्यवस्था म्हणजे उत्तरंड होती, त्यावरती सर्वात वरचं गाडगं म्हणजे ब्राह्मण, दुसरं जे मडकं होतं ते क्षत्रिय, तिसरं वैश्य आणि चौथं शूद्र. आणि त्यावेळी महात्मा फुलेंना लक्षात आलं की माझी जी जात आहे ती शूद्र म्हणून गणली जात आहे, ती हलकी जात आहे, आणि म्हणून मला असा दुय्यम दर्जा दिला जातो. जो चौथं वरचं मडकं आहे त्याच्यासोबत मला चालण्याचा अधिकार इथल्या व्यवस्थेने ठेवला नाही, आणि मी तो मिळवल्याशिवाय राहणार नाही. मी या व्यवस्थेवर हल्ला करणार, मी या व्यवस्थेच्या विरोधात बोलणार, भांडणार, आणि मीही एक माणूस आहे, मलाही त्याच्यासोबत चालण्याचा अधिकार आहे, हे मी या जगाला, इथल्या व्यवस्थेला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती सुरुवात झाली पहिली या महाराष्ट्रामध्ये क्रांतीची. त्यानंतर महात्मा फुलेंचं लग्न झालं, आणि त्या काळी लग्न ही लवकरच होत होती. महात्मा फुले 13 वर्षाचे होते, सावित्रीबाई फुले 9 वर्षाच्या होत्या. त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सावित्रीबाई माहेरून येताना ना एक पुस्तक घेऊन आल्या होत्या. मित्रांनो, काय घेऊन आल्या होत्या? मग ते पुस्तक कसलं होतं माहितीये का? सावित्रीबाई बाजारामध्ये गेल्या होत्या आईच्या त्यांच्या आई मागे. आई सोबत गेल्यावरती त्या रस्त्याने जिलेबी खात चालल्या होत्या. आपण जातो ना आईच्या पाठीमागं, जाता का नाही तुम्ही? जाता मम्मीच्या मागे लागून, मला बाजारात यायचंय. आम्ही जायचो बाबा, माझ्या मम्मीला विचारा. तर मग आईच्या मागे लागून गेलेल्या सावित्रीबाई, त्या आईनं पोरगी मागे आली म्हणून जिलेबी खायला दिली. काय दिलं? आणि आपल्या साऊ अशा बाजारात जिलेबी खात चालत होत्या, इतक्यामध्ये एक इंग्रज अधिकारी तिथं आला. आणि तो काय बोलला माहितीये का सावित्रीबाईंना? ए पोरी, हे असं रस्त्यानं काही बाई खायचं नसतं, शहाण्या मुली असं रस्त्यानं काही खात नाही, त्याच्यासोबत जंतू पोटामध्ये जातात. काय जातात? हे कोणी सांगितलं? इंग्रज अधिकाऱ्यानं. आणि मग त्यांना ते पटलं की हा काहीतरी चांगलं सांगतोय हा घोड्यावर आलेला इंग्रज. त्यांनी तो पटकन जिलेबीचा पुडा खाली फेकून दिला. मग ते इंग्रजाच्या लक्षात आलं की ही पोरगी हुशार आहे, ही काहीतरी करणार. मग त्याने खुश होऊन काय केलं, जवळ एक पुस्तक होतं, ते सावित्रीबाईंना भेट दिलं. बाई तू हुशार आहेस बाळा, हे माझ्याकडून तुला पुस्तक भेट. मग सावित्रीबाई ते पुस्तक घरी घेऊन गेल्या आणि त्यांना त्यातली काही अक्षरं समजत नव्हती, कारण त्यावेळी मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आणि मग त्या काय करत होत्या, ते पुस्तक उचकून बघायच्या, उलटायच्या, पालटायच्या, त्यात काही चित्र दिसतायत का, त्यात नेमकं काय असेल ते त्यांच्या आईने बघितलं. अगं साऊ, हे काय करत आहेस तू, आणि काय ते पुस्तक उचकत बसलीयस? तर त्या म्हणे मला याच्यात काय लिहिलंय ना ते वाचायचंय, पण मला काही समजत नाही त्याच्यात काय ते. तर त्या सावित्रीबाईंच्या आईने सांगितलं, बाई ग, असला हट्ट करू नको, मुलींना ते पुस्तक वाचायचा अधिकार नाहीये. त्या पुस्तकातली अक्षरं जर तू वाचली, बघा मी काय बोलते, त्या पुस्तकातली अक्षरं जर तू वाचली तर त्या अक्षरांच्या आळ्या होऊन आपल्या जेवणामध्ये पडतात, भातामध्ये पडतात, त्यापेक्षा तू ते वाचू नको. सावित्रीबाई घाबरल्या, अरे बापरे, हे अक्षर अशी वाकडी आहेत म्हटल्यानंतर हे आळ्या होऊन पडतीलही आपल्या भातामध्ये, आणि मासाच भात कोण खाणार? मग त्यांनी ते पुस्तक ठेवून दिलं. परंतु त्यांना एक विश्वास होता, हा इंग्रज म्हटलाय की ही पोरगी कोणीतरी हुशार आहे आणि कोणीतरी मोठी होणार, म्हणून त्यांनी ते पुस्तक
लपवून ठेवलं होतं. लहानपणी लपवलेलं पुस्तक सावित्रीमाई लग्नानंतर कुठे घेऊन आल्या? सासरी. कुठं जाती मुलगी लग्न झाल्यावर? जायचं ना तुम्हाला? तर नाही म्हणतात, आपण घर जावई करू. तर मग त्या मुलगी जाताना कुठे गेली? पुस्तक घेऊन सावित्रीमाई ज्योतिरावांच्या घरी. आणि तिथं गेल्यानंतर तिने बघितलं त्यांच्या घरामध्ये जिकडं बघावं तिकडं पुस्तकच, जिकडं बघावं तिकडं पुस्तकच. जेवणाच्या ताटाजवळ पुस्तक, झोपायच्या जागेजवळ पुस्तक, आंघोळीच्या मोरीजवळ पुस्तक, घरात कपाटाचं कपाट भरलेली पुस्तकांनी. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, हा बाबा काही पुस्तकच खातो की काय? कुठेही बघितलं तर पुस्तकं, आणि याला एवढी पुस्तकं चालतात, मग माझं एक पुस्तक का चालू नाही? म्हणून त्यांनी काय केलं, आपलं लपवून ठेवलेलं माहेरवरून आणलेलं इंग्रजांनी दिलेलं पुस्तक हळूच बाहेर काढलं आणि त्या पानं उलटायला लागल्या. ते पाहिलं कुणी? तात्यासाहेबांनी. अगं साऊ, तू हे काय करत आहेस? मग त्यांनी सांगितलं तो प्रकार, मला कोणी पुस्तक दिलं काय, मला यातली अक्षरं माहित नाहीत, मला माहित करून घ्यायच्यात, मला वाचता आलं पाहिजे. ते बघून ज्योतिरावांना छान वाटलं, अभिमान वाटला की आपल्याला जशी शिक्षणाची गोडी आहे तशीच आपल्याला बायको मिळालेली आहे. आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं की सावित्रीला लिहायला वाचायला शिकवायचं. आता सावित्रीला काय शिकवायचं? लिहायला. लय हुशार आहे तुम्ही, तिकडं बोलताय तरी माझ्याकडे लक्ष आहे. आणि मग लिहायला वाचायला शिकवल्यानंतर शिकवायचंय, परंतु भीती वाटते. आईने काय सांगितलं होतं? अक्षर वाचली तर काय होतील? आळ्या होतील आणि कुठं पडतील? जेवणामध्ये पडतील. मग सावित्रीबाईंनी सांगितलं ज्योतिरावांना की शेठजी, तुम्ही मला शिकवायचं म्हणताय, मलाही शिकायचंय, पण जर याच्या आळ्या होऊन आपल्या जेवणामध्ये पडल्या तर मला घराबाहेर काढतील ना. तर ज्योतिरावांनी सांगितलं, असं काही होणार नाही साऊ, त्या अक्षरांच्या आळ्या होत आहेत की नाही समजण्यासाठी आधी तुला शिकावं तर लागेल ना, तू वाचावं तर लागेल ना, आणि तू ज्यावेळी वाचशील लिहिशील त्यावेळी समजेल त्याच्या आळ्या होत आहेत की नाही. आणि मग सावित्रीमाईंना ते पटलं. पटल्यानंतर त्यांनी काय केलं, दररोज संध्याकाळी, घरातल्याही माणसांना आवडणार नाही मुलगी शिकतीये म्हटल्यानंतर, मग सगळे झोपल्यानंतर, शेतात काम करायला गेल्यानंतर ते खडे गोळा करायचे, त्याची बेरीज वजाबाकी करायची, मातीवर अक्षर गिरवायची. आणि आपल्या सावित्रीमाई हुशार होत्या, त्या पटकन लिहायला वाचायला शिकल्या. त्यांनी अगोदर त्या इंग्रजांनी दिलेलं पुस्तक वाचलं आणि संध्याकाळी भीतभीतच जेवण वाढलं सगळ्यांना की आता काय होते. घाबरत होत्या, कारण आईने सांगितलं होतं. आपल्या आईने आपल्याला किती जरी मोठी अंधश्रद्धा सांगितली तरी आपण ती ऐकतो, कारण आपण आपल्या आईचा काय करतो? आदर करतो. आपण आईच्या बोलण्याला खरंच मानतो. पण त्या आईचीही चूक नव्हती, तिलाही तिच्या आईनं, तिच्या आजीनं पणजीनं सांगितलं होतं, म्हणून तिनं तिच्या मुलीला सांगितलं. आणि मग सावित्रीमाईंनी संध्याकाळी जेवायला वाढलं सगळ्यांना आणि तांदूळ चांगले निवडून पण घेतले. मग आता वाचलं, लिहिलं आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. मग झाल्या का अक्षरांच्या आळ्या? नाही, कारण आपण दररोज काय करतोय? लिहितोय, वाचतोय. आपल्या जेवणामध्ये कधी आळ्या नसतात, फक्त तांदूळ निवडून शिजवायचे. आणि मग अशा पद्धतीने सावित्रीमाईंचा शिक्षण प्रवास सुरू झाला. आणि त्यांना महात्मा फुलेंच्या लक्षात आलं की मुलींची, पोरीबाळींची परिस्थिती फार नाजूक आहे. जसं सावित्रीला लिहिता वाचता येते तसं यांनाही लिहिता वाचता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, पुण्यामध्ये भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 ला सुरू केली. कधी केली मुलींनो? अरे वा, मुलींची पहिली शाळा कधी सुरू झाली ते आपल्याला माहित आहे, म्हणजे खूप छान. आणि मग अशा पद्धतीने शाळा तर सुरू झाली, मुली यायला लागल्या. सावित्रीमाई दररोज शाळेत जायला लागल्या, परंतु त्या सहज शाळेत पोचत नव्हत्या. त्यांच्या अंगावरती शेण, दगड, चिखल, माती, खरकट आणि रस्त्यावरून जाताना त्यांना अचकट विचकट बोलणंही खावं लागत होतं की ह्या बाईनं धर्म बाटवला, मग हिला ही शिक्षा मिळणारच आहे. तिच्यावरती दगडाचा सुद्धा मारा केला गेला. रक्त आलेल्या अवस्थेमध्ये सावित्रीमाई शाळेत जात होत्या आणि त्या शाळेत आलेल्या मुली घाबरून पुन्हा शाळेतही येत नव्हत्या. परंतु ही गोष्ट ज्यावेळी महात्मा फुलेंचे गुरु, तालमीतले गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना समजली की सावित्री आणि ज्योतिबाला शाळा सुरू केल्यानंतर इथली कर्मट व्यवस्था त्रास देतीये, त्यावेळी लहुजींनी दंड थोपाटले की साऊच्या केसाला जरी धक्का लागला ना तर गाठ कोणाशी? या लहुमांगाशी. कोणाशी? लहुमांगाशी. मग त्यानंतर सावित्रीमाई आणि त्यांची शाळा सुरक्षित चालायला लागली. परंतु ज्या मुलींचे आई वडील त्यांना शाळेत पाठवत होते
त्यांनाही त्यांचे नातेवाईक धमक्या देत होते की तुम्हाला वाळीत टाकू म्हणून. आणि काय करत होते माहितीये, कशा पद्धतीने पोरींना शाळेत आणलं जात होतं. पोरगी पोत्यात भरायची, पोत्याचं तोंड बांधायचं, पोतं डोक्यावर खांद्यावर घ्यायचं, शाळेच्या पुढं आलं पोत्याचं तोंड सोडायचं, पोत्यातून पोरगी बाहेर पडायची. बाहेर पडलेली पोरगी सावित्रीमाईंच्या मांडीवर बसून शिकायची आणि मांडीवर बसून प्रेमाने जवळ घेऊन देणारं शिक्षण, संस्कार हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मिळतो. आणि आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आपली मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाठवली पाहिजेत. कारण जे महामानवांच्या विचारांचं, संस्कारांचं शिक्षण आहे ते या शाळेमध्ये मिळतं, इंग्लिश मीडियम मध्ये मिळत नाही. तुमचे पालक जरी म्हटले ना की तुम्हाला तिकडे टाकायचंय तर सांगा नको, कारण आम्ही घरामध्ये मराठीच बोलतो, आम्ही विचार सुद्धा मराठीतच करतो आणि आम्हाला मराठी शाळेमध्ये इंग्रजी शिकवलं जातं, म्हणून आम्हाला इंग्लिश मीडियम नको, तो खर्च करू नका, असं तुम्ही कुणाला सांगायचंय? तुमच्या आई वडिलांना. आणि आज आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की इंग्रजी शाळेमध्ये मुलं टाकण्याचं प्रमाण, त्यात जन्मदरही कमीच आहे, तो कमी आहे ते चांगलीच गोष्ट आहे, परंतु इंग्रजी शाळेमध्ये मुलं टाकल्यामुळं 60,000 मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आणि ते थांबवण्यासाठी आपलं कर्तव्य हेच आहे की मराठी शाळेमध्ये मुलं दाखल केली पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. म्हणजे आपण जगामध्ये कुठेही मराठी बोलू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो. म्हणून आपण आपल्या मराठीचा गौरव झालाय, म्हणून तरी मराठी शाळेमध्ये या. आणि जी मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आहेत ना त्यांनाही आपल्या शाळेमध्ये आणा. सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांचं आपण फक्त शिक्षण कार्य सांगतो, त्यांनी शाळा सुरू केली सांगतो, त्यांनी मुलींना शिकवलं सांगतो, त्यांनी अस्पृश्य उद्धार केला, त्यांनी स्त्रियांचा उद्धार केला, त्यांनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातला हौद खुला केला. इतकंच नाही तर पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे महात्मा फुले मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कात्रजचा बोगदा असेल, खडकवासला धरण असेल, मुंबईचे महापालिकेची इमारत असेल, पुन्हा गायकवाडांचा जो वाडा आहे तो असेल, अशी खूप मोठमोठी कामं महात्मा फुलेंनी केलेली आहेत आणि ती आजतागायत अशीच आहेत. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांना जो दुष्काळापासून सुटका मिळावी म्हणून जो एक मंत्र दिला होता की आपण तलाव करूया, पाणी साठवूया, साठलेलं पाणी शेतीला देऊया, परंतु काही लोकांनी शेतकऱ्यांचे कान भरले, ते साचलेलं पाणी जर शेतीला दिलं तर तुझं पीक येणार नाही. महात्मा फुलेंनी फक्त सांगितलं नाही, तेच साठलेलं धरणातलं पाणी शेतकऱ्यांना सांगून पण शेतकरी शेतीला देत नव्हते. महात्मा फुलेंनी ते काय केलं मुलांनो, स्वतःच्या शेताला दिलं आणि काय केलं, भरघोस उत्पन्न काढलं. काय केलं? हुशार मुले शांत बसा 2 मिनिटं. आणि महात्मा फुलेंनी कृतीतून दाखवून दिलं की या साचलेल्या पाण्यामुळे काही नुकसान होत नाही. आणि तिथून पुढे शेतकरी मग त्यांचं पीक आलेलं बघून आपण बघतो आता आकडा टाकून, बांध फोडून मग ते साचलेलं पाणी शेतीला द्यायला लागले. आणि महात्मा फुलेंनी अजून एक काम केलं की लागवडीच्या भावामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनी त्या काळी लिहून ठेवलंय, आपला शेतकरी अजूनही आपल्या कष्टाला तो हमी भाव मागत आहे. हा विचार किती क्रांतिकारी होता आणि तो समाजामध्ये पेरण्याचं काम आपलं आहे. त्यासाठी तुम्ही मला बोलवलं, मी तुम्हाला सांगते, महात्मा फुले सांगायला दिवसही पुरणार नाही. अजून एक महत्वाचं, महात्मा फुलेंनी पुण्याचे आयुक्त म्हणून 7 वर्ष काम केलेलं आहे. महात्मा फुलेंनी महिलांसाठी बाल हत्या संगोपन गृहाची स्थापना केलेली. कसली मुलींनो? आता गेल्या निम्म्या घरी. कसली? बाल हत्या संगोपन गृहाची. ज्या विधवांवरती अन्याय अत्याचार होत होता त्यांनी त्यांच्या वाड्यामध्ये थारा दिला. अशा 33 ब्राह्मण, ऑदरच्या 2 अशा गर्भवती विधवा महिलांची त्यांनी बाळंतपण केली. हवं असेल तर मूल घेऊन जा, नसेल तर ठेवून जा. अशाच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत, त्याला सावित्रीमाई ज्योतिरावांनी दत्तक घेतलं, स्वतःचं नाव दिलं. कारण तिला न्याय तर दिला, तिला जिवंत राहिली ती, परंतु सामाजिक न्याय कसा मिळणार? मग कुठल्याही लेकराला जर सामाजिक न्याय मिळायचा असेल तर त्याला बापाचं नाव पाहिजे. आपण रस्त्यावर आलं की सहज पोराला विचारतो, तुझा बाप कोण रे? तसं त्या यशवंताला कुणी हिनवू नये, त्याला त्याचा बाप कुणी विचारू नये.
अशा पद्धतीचा तो सामाजिक न्याय महात्मा फुलेंनी स्वतःचं नाव देऊन त्या लेकराला दत्तक घेतलं, त्याला डॉक्टर केलं. पुढे प्लेगच्या साथीमध्ये त्या पोरानं सावित्रीमाई सोबत प्लेगच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मोलाचं काम केलं. महात्मा फुले गेले. महात्मा फुले वारल्यानंतर तिथल्या व्यवस्थेने त्या यशवंताला महात्मा फुलेंच्या चितेला अग्नी द्यायला नकार दिला, कारण तो दत्तक मुलगा आहे. आणि आपल्याकडे काय पद्धत होती, जर भावकीतल्या एखाद्या पोरानं त्या अग्नी दिला किंवा शिकळं धरलं तर त्याला ती इस्टेट मिळायची, तो काही हेतू असावा. परंतु ज्यावेळी त्या महात्मा फुलेंच्या चितेला अग्नी द्यायला दत्तक पुत्राला विरोध केला, त्यावेळी माझी सावित्रीमाई स्वतः पुढे आली. त्यांनी स्वतः शिकळं धरलं. स्वतः नवऱ्याच्या चितेला अग्नी देणारी देशातील पहिली महिला असावी ती फक्त आणि फक्त सावित्रीमाई फुले. अशा आपल्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले, जिजाऊ आणि अहिल्यामाई होळकर या अशा आदर्श स्त्रिया होऊन गेल्यात. त्यांच्याकडून आपण बोध हा घ्यायचा आहे की आपण विधवांना कधीही दुय्यम दर्जा द्यायचा नाही. विधवांना आपण इतर महिलांसारखाच सन्मान द्यायचा आहे. त्यांना हळदी कुंकू वगैरे काय ते शुभ विवाह असेल, काय तुमचे प्रोग्राम असतील तिथं अगोदर बोलवा, त्यांनाही सन्मान द्या. कारण कुठल्याही बाईचा नवरा मरतो, त्यात तिची चूक नसते आणि आपण काही नवीन वेगळं करत नाहीये. जिजाऊंनी काय केलं, शहाजीराजे गेले त्यावेळी सती गेल्या नाहीत, त्यावेळी सतीची चाल होती, परंतु सती न जाता त्यांनी 2 राजे घडवले. मुलांना कोणते 2 राजे घडवले जिजाऊंनी? अरे वा, ह्या मुलाला बक्षीस द्यायचं बरं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एका विधवेनं घडवले. आणि नवरा मेल्यानंतर सुद्धा 29 वर्ष राज्यकारभार पाहिला त्या अहिल्यामाई होळकर. म्हणून विधवेला काही जमत नाही, विधवा काही करू शकत नाही, या कल्पना डोक्यातून काढून टाका. विधवा 29 वर्ष राज्यकारभार करू शकते, तर स्वतःचं घर चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. तिला फक्त बाहेर आल्यानंतर कुणी टोचून बोलू नका, तिच्याविषयी पाठीमागं काही काड्या करू नका, अशी महिलांना सवय असते. या ठिकाणी महिला नाही त्यामुळे त्या विषयामध्ये जास्त मी जात नाही, पण ज्या आहेत त्यांनी हे प्रबोधन इतरांना सांगावं. आपली तिसरी महिला तर सर्वांनाच माहित आहे, सावित्रीमाई फुले, स्वतःच्या पतीच्या चितेला अग्नी देणारी महिला. अशा या महाराष्ट्रातील या रणरागिणी यांचा आदर्श घेऊन आपल्या महिलांना जगायचंय, वागायचंय, आपल्या पुढच्या पिढीला हेच संस्कार द्यायचे. या महामानवांच्या विचारांचं कार्य, यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी इथल्या आयोजकांनी जो प्रयत्न केला, त्यासाठी मी यांचं, या इथल्या आयोजकांचं, सर्वांचंच, आमचे मामा सायकर असतील, राऊत पाहुणे असतील, सर्वच इथले मान्यवर, सगळेच खूप चांगलं काम केलं. या जयंतीचं पुन्हा पुन्हा आणि पुन्हा कौतुक करावं. आपला किशोर दादा आहे, मयूर दादा आहे, बिभीषणचे मित्र, या ठिकाणी आपली ताई बोलायला येणारे म्हणून ही पोरं सकाळपासून आवर्जून थांबलीत, त्यांचेही धन्यवाद देते. सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व मान्यवर, सर्वांचे मी आभार मानते. माझं काही चुकलं असेल तरी मी तुमची क्षमा मागते, परंतु मी माझ्या मनाचं काहीही बोललेली नाही. जरीही मी कुठल्या जातीचा उल्लेख केला असेल तरीही महात्मा फुलेंना घराबाहेर काढणारे त्यांच्या घरातलेच होते. असं काही नाही की कुठल्या एका जातीने त्यांना विरोध केला, तर त्यांना विरोध करणारी सर्व स्तरातील माणसं होती आणि सपोर्ट करणारी ही सगळ्या जाती धर्मातील माणसं होती. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आणि आपण सर्व सार्वभौम आहोत. सर्वांनी एकमताने संविधानाचं रक्षण करत संविधानाने चाललेल्या भारतामध्ये बंधुभावाने वागायचे. समतेचं राज्य आपल्याला इथं स्थापित करायचंय. आपण कुणाचाही द्वेष करायचा नाही, आपण सर्वांशी प्रेमाने वागायचंय. बस जाता जाता एवढंच सांगते, या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये बोलता येत नसेल तर वाचा, वाचता येत नसेल तर लिहा, लिहिता येत नसेल तर धावा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, रांगता येत नसेल तर सरपटत चाला. आणि तेही जमत नसेल तर जे लोक अशा पद्धतीचं काम करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. आणि नाही पाठीशी उभं राहता आलं तर कृपा करून त्यांचं खच्चीकरण करू नका की त्याला म्हणजे काही काम नाही आणि उठसूट चळवळी, उठसूट संघटना. कारण काय होतं, माणसं येतात, माणसं जातात, माणूस आज आहे उद्या नाही, परंतु या संघटना जे अशा पद्धतीचं कार्य करत आहेत ती अजरामर राहणार आहे आणि ते ठेवायचंय, ते टिकवायचंय. त्यासाठी या इथं असलेल्या महात्मा फुले फाउंडेशनचं पुन्हा एकदा आभार मानते, सर्वांची क्षमा मागते आणि आपली रजा घेते. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीमराय, जय भारत. माननीय सौ सुनीता अशोक दरोडे मॅडम
यांनी क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योती म्हणून ज्यांचा आवर्जून असा उल्लेख केला जातो असे महामानव माननीय महात्मा ज्योतिराव फुले सोबत सावित्रीमाई फुले यांचा जीवन प्रवाह जो आहे तो बालपणापासून त्यांनी केलेल्या कार्यापर्यंत आपल्या सहज आणि सुंदर अशा सोप्या भाषेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजावून सांगितला। त्याबद्दल शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व प्रशासनाच्या वतीने आपले तुमचे स्वतःचे आणि सोबत ज्यांनी हा कार्यक्रम आम्हाला या परिसरामध्ये उपलब्ध करून दिला अशा या उत्सव समितीचे सर्व टीमचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी यांचं आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद।